लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली असून 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना आला। 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून पैसे सोडण्यात आले असून शिंदे साहेबांनी हप्ता सोडल्याचं जाहीर केलं। लाडक्या बहिणींनो, आज 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झालं असून तुमच्याही बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे एकदा चेक करा। अजूनही तुम्हाला पैसे आले नसतील तर कोणता प्रॉब्लेम झाला आहे का हे जाणून घ्यावं लागणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले। महिलांनी निकषाबाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला असल्यामुळे 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले असून आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज जरी हप्ता वाटपाला सुरुवात झाली असली तरी देखील अपात्र महिलांना पैसे मिळणार नाहीत। लाडक्या बहिणींनो, आज 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झालं आहे। त्या जिल्ह्यांची नावे तर आपण पाहणारच आहोत, परंतु तुम्ही त्या जिल्ह्यामधील असाल आणि तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला पैशाचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचंही नाव त्या यादीमध्ये आहे का हे बघावं लागेल। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज मिळाला नाही तर कोणता प्रॉब्लेम झाला आहे का, तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवलं आहे का ते जाणून घ्यावं लागणार आहे। यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचंय हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे का नाही ते आपण पाहूया। त्याचबरोबर आज कोणत्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला आहे याची सविस्तर माहिती आपण घेऊया। लाडक्या बहिणींनो, आज 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला। महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील महिलांना आला। लाडक्या बहिणींकडून आम्हाला तसे स्क्रीनशॉट देखील पाठवण्यात आले। आता सप्टेंबरचा महिना सुरू झाला आणि ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही जमा झाला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये चिंतेचं वातावरण होतं, परंतु हा सप्टेंबर महिना चालू झाल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। आज महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू झालं असून पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे आहे यांनी या योजनेबाबत सर्वात महत्त्वाची घोषणा केली आहे, म्हणजेच 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीतच आहे की बऱ्याच पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। त्याचबरोबर बऱ्याच महिलांनी चुकीची माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, त्यामुळे महिलांना पैसे मिळणार नाहीत। तर लाडक्या बहिणींनो, कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत याची यादी देखील आता सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप चालू झालं आहे ते देखील आपण पाहणारच आहोत, पण कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात आलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत। कालच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 26 लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याचं सांगून त्या महिलांची नवीन यादी जाहीर केली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेबाबत नेमकं काय भाष्य केलं। लाडक्या बहिणींनो, तुमचा हप्ता लांबणीवरती पडला होता आणि तुम्हाला पैसे मिळाले नव्हते, पण यामध्ये विचार विनिमय चालू होतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे, त्याचबरोबर तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब या सर्वांमध्ये विचार झाला आणि ज्या महिलांनी चुकीचा लाभ घेतला आहे त्या महिलांची यादी बनवण्यात आली। त्यामुळेच हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास उशीर झाला, पण अखेर आता 26 लाख अपात्र महिलांची यादी जाहीर करत हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। अजितदादा पवार यांनी बँकांना निधी दिलेला असून हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली। 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये आज हप्ता जमा होणार असून 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झालं आहे। बँकांना निधी देत अजितदादा पवारांनी 10 जिल्ह्यांची नावं देखील सांगितली। तर लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैशाचा लाभ मिळत आहे ते आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, हे हप्ता वाटप जरी 10 जिल्ह्यांमध्ये सुरू झालं असलं तरी सरसकट या 10 जिल्ह्यातील सर्व महिलांना पैसे मिळणार नाहीत। ज्या महिला पात्र ठरल्या आहेत आणि ज्या महिलांचं नाव 26 लाख महिलांच्या अपात्र यादीमध्ये नाही त्याच महिलांना पैसे मिळणार। जरी तुमच्या जिल्ह्याचं नाव या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुम्ही अपात्र ठरला असाल तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही।
त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असणं तर महत्त्वाचं आहे, परंतु तुम्ही पात्र देखील असलं पाहिजे. लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरला असाल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी हप्ता जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलं आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला नेमकं कोणतं काम करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी आपण पाहूया की आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आला आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे. 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होत आहे आणि त्या 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आला आहे. तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप सुरू झाला आहे ते आपण पाहूया. पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहिणी खुश झाल्या असून बहिणींना पैशाचा लाभ मिळत आहे. त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील महिलांना एकच तासापूर्वी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले. लाडक्या बहिणींनो, शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखण्यात आलेल्या बीड जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही असाल तर तुमचं बँक सेविंग ॲक्टिव्हेटेड असेल आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर बीड जिल्ह्यातील महिलांना कोणत्याही क्षणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातील महिलांना देखील आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. बहिणींच्या खात्यावर आज पैसे जमा झाले. लाडक्या बहिणींनो, इथे मी तुम्हाला 10 जिल्ह्यांची नावं सांगत आहे. त्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले मेसेज येत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक बघा की तुमच्याही जिल्ह्याचे नाव या जिल्ह्यांमध्ये आहे का, कारण तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, पुढचा जो जिल्हा आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर ज्या महिला पात्र ठरल्या आहेत आणि ज्या रत्नागिरी जिल्ह्यामधील आहेत त्यांना देखील आज पैसे मिळत आहेत. महिलांनो, जर तुमचं नाव 26 लाख अपात्र महिलांच्या यादीमध्ये नसेल आणि तुम्ही तुमच्या बँकेमध्ये आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे. जर तुम्ही 26 लाख अपात्र महिलांच्या यादीमध्ये नसाल आणि तुम्ही जर जालना जिल्ह्यामधील असाल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. लाडक्या बहिणींनो, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आज पैसे सोडण्यात आले असून तुम्हाला आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये पैशाचा लाभ मिळणार आहे. आणि शेवटचे महत्त्वाचे 2 जिल्हे आहेत ज्यांना हप्ता मिळत आहे ते म्हणजे सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत. लाडक्या बहिणींनो, या 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली असून सरकारने सांगितलेल्या या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा झाले. महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना आला. लाडक्या बहिणींनो, या 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली असून सरकारने सांगितलेल्या या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा झाले आहेत. महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना आला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अपात्र महिलांची यादी जाहीर केलेली होती आणि त्या महिलांना 1 रुपयाही त्यांच्या खात्यामध्ये मिळाला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात आले असून त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्याही क्षणी मिळू शकतो जर तुम्ही या 10 जिल्ह्यांमध्ये असाल तर. आणि तरी देखील तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नाहीत तर तुम्हाला नेमकं कोणतं काम करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं बँक सेविंग ॲक्टिव्हेटेड आहे का हे एकदा चेक करायचं आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक सेविंग ॲक्टिव्हेटेड झालं असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. लाडकी बहीण योजनेचे पैसे जरी सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात आले तरी देखील तुमच्या बँक खात्यावर ते जमा होत नाहीत. पैसे जमा व्हायला अडचणी निर्माण होतात आणि तुम्हाला पैशाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या 10 जिल्ह्यातील असाल आणि तुम्ही अपात्र महिलांच्या यादीमध्ये नसाल आणि तुमचं बँक सेविंग जर ॲक्टिव्हेटेड असेल तर तुमच्या खात्यावर आज कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. कारण आजच महाराष्ट्रातील 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला आहे.